नागपूर नगरीचा ऐतिहासिक वैभव असलेली पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा निघाली आहे। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये या शोभायात्रेला सुरुवात झाली। यंदा शोभायात्रेचं 58वं वर्ष असून विविध धार्मिक आणि पौराणिक कथांवर आधारित 84 चित्ररथ या शोभायात्रेमध्ये सहभागी आहेत। शहरातील विविध भागांमधून मध्यरात्री ही शोभायात्रा जाते आणि त्यानंतर याचा समारोप होतो। तर सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा यावेळेला उपस्थित आहेत। नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले। नागपूरमधल्या प्रचाराचा देखील आजचा शेवटचा दिवस। नागपूरमध्ये पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा आपण या ठिकाणी पाहतोय आणि या शोभायात्रेमध्ये स्वतः नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत हे सहभागी झाले। रात्रीपर्यंत ही शोभायात्रा सुरू राहते आणि मध्यरात्रीच्या सुमारास या शोभायात्रेचा समारोप होतो।